शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर। वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागे जयंत पाटलांनी जी भेट घेतली आहे त्यांच्या भेटीमागे नेमकं कारण काय आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पण थोड्याच वेळाआधी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस तिचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। या दोन गोष्टी या योगायोग आहेत का या भेटीमागे दोघांच्याही भेटीमागे एक संयुक्तिक नेमकं कारण आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात या दोघांच्या भेटीविषयी योगायोगानं एकाच कालावधीत झालेल्या या भेटीविषयी मुख्यमंत्र्यांच्या भेटीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे आणि या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती मिळते का बघायचंय। आणि या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती अधिक माहिती मिळते आपला प्रतिनिधी कुलदीप मानेकडनं। कुलदीप, नेमकं या भेटीकडे बघायचं कसं? जयंत पाटलांनी घेतली आहे भेट आणि त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, कसं पाहायचं याकडे? नक्कीच ज्या पद्धतीनं शरद पवार राष्ट्रवादी यांच्या पक्षाबाबत गेल्या 2 दिवसापासून ज्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहेत, प्रत्येक आमदारांशी ज्या पद्धतीनं जयंत पाटील बोलतायत असं सांगितलं जातंय आणि एकूण ज्या पद्धतीचा कल लक्षात येतोय त्यानुसार ही महत्वाची घडामोड मानली जाते। जयंत पाटील यांच्या सहाय्यकांनी या बातमीला दुजोर दिलाय की जयंत पाटील काही वेळापूर्वी वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। साहजिक आहे या बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट जर होत असेल झाली असेल तर या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे आणि ज्या पद्धतीच्या हालचाली किंवा ज्या पद्धतीची शक्यता शरद पवार राष्ट्रवादी कोणत्या पक्षासोबत जाईल अशी जी शक्यता व्यक्त केली जाते त्या सगळ्या अनुषंगानं ही जयंत पाटील यांची भेट आहे का? कारण शरद पवार राष्ट्रवादीतलं एक महत्वाचं नेतृत्व जयंत पाटील यांच्याकडे आहे आणि त्यांनी प्रत्येक आमदाराशी वन टू वन संवाद साधलाय असं देखील कुलदीप, मी तुला थोडा वेळ थांबवतोय। आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत। मिटकरीजी, या भेटीकडे कसं पाहायचं? जयंत पाटलांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे, या भेटीकडे कसं पाहायचं? आणि त्याच सुमारास आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। त्यामुळे या दोघांची भेट ही योगायोग आहे का त्यामागे काही कारण आहे? योगायोग असेल असं मला वाटत नाही। रात्री 11 वाजता 3 बडे नेते जर एकत्र येऊन वर्षा बंगल्यावर भेटत असतील तर हा योगायोग असूच शकत नाही। हे नक्कीच काहीतरी महाराष्ट्रातील आगामी काळात राजकीय परिवर्तनाची नांदीचं द्योतक आहे। कारण जर जयंत पाटील साहेबांना इतर काही वेगळ्या विषयात भेट घ्यायची असती तर उद्या ते मंत्रालयात सहज मुख्यमंत्री महोदयांना भेटले असते। आज सच्चिदानंद सिंह यांनी थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना चॅलेंज केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो एक सूर उमटला की कशा पद्धतीनं राष्ट्रीय अध्यक्षाला चॅलेंज केलं जातं त्याच्यानंतरची ही घडामोड आहे लक्षात घ्या। आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे कालच माझ्या माहितीप्रमाणे जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या आमदारांची आणि खासदारांची सुद्धा एनडीए मध्ये सहभागी होण्यासंदर्भात चर्चा आणि विचार विनिमय केला। त्यामध्ये 10 आमदारांपैकी 7 ते 8 आमदार अनुकूल होते असं कळतं आणि काही खासदारांपैकी 6 खासदार 8 खासदारांपैकी 6 खासदार हे सुद्धा अनुकूल आहे। आपला अमोल मिटकरींशी संपर्क तुटल्याचं दिसतंय, त्यामुळे अमोल मिटकरी यांच्यासोबत आपण पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू। अतिशय महत्त्वाची माहिती देत होते ते, त्यामुळं नेमकं काय होतंय राजकीय वर्तुळात हे आपल्याला समजत नाही। आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले होते। 4 वर्षांनी पुन्हा एकदा मोठी फूट ठाकरेंच्या शिवसेनेत दिसून आली। मग विधान परिषदेतले ठाकरेंचे आमदार सचिन अहिर फुटले आणि त्यानंतर आणखी एक घडामोड आपल्याला होताना दिसते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी घडतंय असं वाटतंय। कारण माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेतला होता अध्यक्षपदाच्या निवडीला, तो देखील सुनेत्रा पवार यांच्या। आणि त्यानंतर आता जयंत पाटील हे पुढच्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जर वर्षा बंगल्यावर पोहोचतायत आणि त्याच सुमारास जर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही पोहोचतायत तर या दोघांच्या भेटीमागे वर्षा बंगल्यावरच्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमागे नेमकं काही कारण आहे का?
त्या भेटीमध्ये एकच कारण आहे का दोघांची मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची कारणं ही वेगवेगळी आहेत हे नेमकं समजू शकलेलं नाही. आपल्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आपल्या समवेत फोनवरून आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधूया. काकडे सर, नेमकं कसं बघायचं, जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि त्याच सुमारास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील पोहोचलेले होते. कसं बघायचं या दोघांच्या भेटीकडे? नाही, असं आहे की मुख्यमंत्र्यांकडे सर्वजण जाऊ शकतात, बरोबर आहे. आणि ते जात असताना बरोबर जाय कोण येत आहे वगैरे असं ते प्रश्न नाही. जयंतराव पाटील त्यांच्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये किंवा अन्य काही कामाच्या निमित्ताने जर मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावरती भेटायला गेले असतील तर त्यात विशेष असं काही आपल्याला राजकारण म्हणता येणार नाही. नेमकी त्यांची भेट ठरलेली असू शकते. आणि मलाही कल्पना आहे काकडे सर, राजकारण इतकं बदलतंय ना, काही वर्षापूर्वी मी देखील याच्याकडे राजकारण म्हणून पाहिलं नसतं, पण गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे बदल घडत आहेत. आपण तर अनेक वर्ष राजकारणात आहात, आपल्याला देखील ते बदल अनेकदा धक्कादायक ठरत असतील. आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रश्न पडतोय की जयंत पाटील एवढ्या रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर का गेलेत? त्याच सुमारास सुनील तटकरे देखील तिथले पोहोचलेत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी. आता मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही, आता कसं आहे की दोघं ठरवून गेलेत का हा एक प्रश्न आहे. जयंतराव पाटील त्यांच्या कामासाठी गेले असतील किंवा सुनील तटकरे हे अजितदादा पवारांच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत आणि अर्थात गेली काही महिने मुख्यमंत्र्यांकडे आहे. अधिवेशन झाल्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे दिले जाणार आहे अशी चर्चा होती. कदाचित त्याच्यासाठी सुनील तटकरे गेलेले असावेत आणि जयंतराव पाटील त्यांच्या मतदारसंघामधली काही कामं असतील तर त्याच्यासाठी गेले असतील. ते काही दोघं ठरवून गेलेले असतील असं मला काही वाटत नाही. त्यानं शेवटी मुख्यमंत्र्यांच्या कडे जाण्यासाठी कोणी जाऊ शकतो. विरोधी पक्षाचे आमदार जाऊ शकतात, त्यांच्या पक्षाचे जाऊ शकतात, मित्र पक्षाचे जाऊ शकतात. त्यामुळे त्या भेटीमध्ये काही राजकारण काहीतरी होणार आहे आणि उद्या तुम्हाला काहीतरी भूकंप पाहायला मिळेल असं काही समजण्याचं कारण मला तरी वाटत नाही. धन्यवाद काकडे सर, आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एक मोठी बातमी आहे. ती बातमी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नुकतेच वर्षा बंगल्यावर पोहोचले होते आणि त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा केली. त्यांच्या भेटीमागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. पण थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे जी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली होती त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. दोघंही साधारण काही वेळाच्या अंतरानेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर कसे पोहोचले याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आपण बातचीत केली. अमोल मिटकरी यांनी काही संकेत दिले. ते म्हणतात जयंत पाटलांनी काही आमदारांची बैठक घेतली होती, खासदारांची बातचीत केली होती, त्यामुळे त्यांनी नेमकी याच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, यामागे काहीतरी कारण असू शकतं असं केवळ संकेत त्यांनी दिले. पण त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि एक ज्येष्ठ राजकीय नेते अंकुश काकडे यांनी मात्र याविषयी कोणतीही शंका व्यक्त केली नाही. त्यांचं म्हणणं आहे की जयंत पाटील हे कदाचित त्यांच्या मतदारसंघातलं कुठलं तरी काम असू शकतं म्हणून ते वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले असावेत. आणि योगायोगानं आणि या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्यानं ज्या घडामोडी घडत आहेत त्यानंतर आज पुन्हा एक घडामोड घडली. याविषयी आपण आणखी जाणून घेऊया आपला प्रतिनिधी सचिन गाडकडनं. सचिन, नेमका आता तू कुठे आहेस आणि कशा पद्धतीनं या भेटीकडे राजकीय वर्तुळात पाहिलं जात आहे जी जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली आणि त्याच सुमारास साधारण सुनील तटकरे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहोचले होते?
नक्कीच विजय, सध्या आपण बघतोय की वर्षा बंगल्यावरती राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. कारण शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील हे तर वर्षा बंगल्यावर आहेतच, पण त्यांच्यासोबतच सुनील तटकरे अजित पवार पक्षाचे खासदार हे देखील आता वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत. नेमके हे दोन्ही नेते एकाच वेळेला वर्षा बंगल्यावर का दिले हे अद्याप स्पष्ट होत नाही. मात्र आपण बघतोय की सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चांगलेच राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे आपण बघतोय की सुनेत्रा पवार यांच्या जे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यालाच इकडे कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेले आहे. त्यांच्याच पक्षाचे सचिवांनी एक लीगल नोटीस पाठवलेली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की शरदचंद्र पवार पक्षाचे NDA सोबत जाण्याचे संकेत मिळत आहेत. तशा प्रकारचे संकेत हे त्यांच्याच आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे दिलेले आहेत. पक्षश्रेष्ठींनी देखील त्या संदर्भात काही सूतोवाच केलेले आहेत. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की सध्या वर्षा बंगल्यावरती घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांची सुनील तटकरे यांच्यासोबत जयंत पाटील यांची भेट आहे. हा निव्वळ योगायोग आहे का, त्यामागे काही वेगळी राजकीय चर्चा सध्या वर्षा बंगल्यावर घडून येते हे अद्याप स्पष्ट होत नाही. मात्र आपण बघतोय की गेल्या अर्ध्या तासापासून जवळपास सुनील तटकरे यांच्यासोबत जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत. विजय. सचिन, काही वेळांपूर्वीच आपण दोन वेगवेगळ्या नेत्यांशी बातचीत केली. एक आहे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार आहेत अमोल मिटकरी, आणि त्यानंतर आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांच्याशी देखील बोललो. अंकुश काकडे यांनी काही या भेटीविषयी शंका घेतली नाही. त्यांचं म्हणणं होतं की मतदारसंघातल्या भेटीविषयी ते तिथे कामाविषयी ते तिथे गेले असावेत, त्यामुळे त्याच्याविषयी शंका घेण्याचं काही कारण नाही. पण अमोल मिटकरी मात्र काही संकेत देत होते. जयंत पाटील यांनी काही आमदारांशी आणि खासदारांशी 1-2 दिवसाआधी चर्चा देखील केली होती. अशा कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत की ज्याच्यामुळे या भेटीविषयी आपल्याला काहीतरी राजकीय संकेत मिळू शकतो? विजय, आपण बघतोय की गेल्या बरेच दिवसांपासून शरदचंद्र पवार पक्षाचे NDA सोबत जाण्याचे संकेत मिळत होते. तशा प्रकारच्या चर्चा या सुरू असल्याची माहिती ही सूत्रांकडून सातत्याने येत होती. एकीकडे NDA सोबत जायचं का अशा प्रकारच्या चर्चा ह्या आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवल्या होत्या. आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून देखील थोडा वेळ थांबा अशा प्रकारचे काही संकेत हे देण्यात आले होते. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की जयंत पाटील हे सध्या वर्षा बंगल्यावर असणं जवळपास 11 वाजून गेलेले आहेत. आणि जर त्यांचे पक्षाचे नेते म्हणत असतील की काही मतदारसंघातील कामासाठी गेले असतील तर एवढ्या रात्री उशिरा अशी भेट घेण्याचं कारण काय, हा एक खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वतः सुनील तटकरे हे देखील आपण बघतोय की सध्या वर्षा बंगल्यावरती उपस्थित आहेत. अशाच एकाच वेळेला वर्षा बंगल्यावरती थोड्या वेळासाठी थांबवतो, तू आपल्या सोबतच राहा. अर्ध्या तासापासून चर्चा. माफ कर सचिन, तुला मी थोड्या वेळासाठी थांबवतोय. आपल्यासोबत कुलदीप आपल्या फोन लाईनवर नाही. कुलदीप, नेमकी काय माहिती आहे तुझ्याकडे? कारण मला प्रवीण दरांकडे जायचंय, तोपर्यंत पटकन आपल्याला माहिती सांग. नेमकी काय माहिती आहे तुझ्याकडे कुलदीप? जयंत पाटील आणि सगळे तटकरे वर्षा बंगल्यावर जाण्याआधी यात प्रफुल्ल तटकरे, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची एकत्रितरित्या एका ठिकाणी बैठक झाल्याची देखील विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. आणि या पहिल्या बैठकीनंतर हे तिघजण वर्षा बंगल्यावरती पुन्हा एकत्र आल्याचं एकूण आता चित्र समोर आले. त्यामुळे या पहिल्या बैठकीमध्ये काय घडलं आणि त्यानंतर वर्षा बंगल्या मागं जाण्याचं प्रयोजन काय, यामुळे साहजिक या सगळ्या राजकीय चर्चा सुरुवात झालेल्या आहेत. या बैठकीमध्ये नेमकं काय समोर येत आहे आणि या तिघांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्याकडे वर्षा बंगल्यावर जाण्यामागचं काय प्रयोजन आहे हे काही त्यामधील कोण व्यक्ती जर यांनी भूमिका स्पष्ट केली तरच खरं कारण समोर येईल. मात्र या सगळ्या ज्या चर्चा आहेत या सगळ्या ऐकून शरद पवार राष्ट्रवादीची सध्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या वर्तुळाभोवती फिरत दिसत आहेत. जरी त्यांचे काही पदाधिकारी मतदारसंघातील. मी तुला थोड्या वेळासाठी थांबवतो. आपल्यासोबत आमदार प्रवीण दरेकर आहेत. दरेकरजी, नेमकी काय राजकीय घडामोड होते ही आम्हाला जर तुमच्याकडनं समजली तर नक्कीच आवडेल. पण या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद पवारांच्या बाजूची आहे त्याचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आणि त्याचवेळी सुनील तटकरे, जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आत्ता म्हणून सांगितली जाते, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जी ती स्थापना झाली होती त्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघंही मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले. नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात? नाही, याच्यामध्ये आता आपण जो काही लावू तो अंदाजच त्या ठिकाणी असणार आहे. कारण मलाही नेमकं का कशासाठी ही त्या ठिकाणी बैठक होते किंवा नेते गेलेत हे निश्चितच माहीत नाही. तथापि गेले काही दिवस आपण त्या ठिकाणी ऐकतोय की शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा NDA सोबत जाण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत.
किंबहुना जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याचं सुद्धा आपल्या माध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे एनडीए सोबत जाण्याची त्या ठिकाणी शक्यता त्या ठिकाणी निश्चितपणे वाटते. त्यातच आता तटकरे साहेब आणि पटेल साहेब हे दोघेही असल्यामुळे मग एकत्रित काही त्या ठिकाणचा काही त्यांचा विषय आहे का? कारण तसे पटेल तटकरे साहेबांचा राष्ट्रवादी दादांचा पक्ष हा एनडीए सोबत आहेच, परंतु आता नवीन पवार साहेबांच्या जयंत पाटलांसोबत त्यांनी जाणं म्हणजे नक्कीच त्याला दुसरा कुठला अँगल आहे का हे आपल्याला मला वाटतं काही वेळानंच त्या ठिकाणची बैठक आटोपल्यावर समजू शकेल. परंतु राजकीय घडामोडी निश्चितच काहीतरी त्या ठिकाणी होताना दिसत आहेत. ही काय बैठक आपण लगेच प्रवीणजी अतिशय विनयाने म्हणतो की तुम्हाला याविषयी काही माहिती नाहीये, हे मला या क्षणी तरी खरं वाटत नाहीये. पण आपण जर काही घडामोडी लक्षात घेतल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली वेगळी झाली होती त्याच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचं नेमणूक झाली, नियुक्ती झाली, त्या निवडून आल्या. पण आत्ता एक दिवसापूर्वी माजी राष्ट्रीय सचिवांनी त्याविषयी आक्षेप घेतला. जयंत पाटलांनी काही आमदार खासदारांची घेतलेली भेट, त्यानंतर जयंत पाटील आता थेट वर्षावर पोचले आहेत. त्याच वेळेला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल पोचत आहेत. या सगळ्या घडामोडी लक्षात घेता सर्वसामान्य माणूसही सांगेल की मोठी काहीतरी राजकीय घडामोड होते आणि ती जर तुमच्यासारखा आमदाराकडनं आम्हाला समजली तर नक्कीच आवडेल. नाही, मी तुम्हाला म्हणालो ना की राजकीय घडामोडी नक्कीच आहे. आता याच्यामध्ये एनडीए सोबत येण्याची शक्यता त्या ठिकाणी दाट आहे आणि त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आमचं नेतृत्व किंवा राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजींशी चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्यातच भेटीला त्या ठिकाणी पटेल आणि तटकरे असल्यामुळे त्या ठिकाणी आणखी त्याच्यामध्ये काही वेगळं राजकारण आहे का याची मलाही त्या ठिकाणी उत्सुकता आहे. प्रवीणजी धन्यवाद, आपण आम्हाला वेळ दिलात आणि सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. आणि आता आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील हे देखील आहेत. अनिलजी, नेमकं काय कारण आहे अचानक जयंत पाटील वर्षावर आहेत, त्याच वेळेस तुमचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेही वर्षावर पोहोचले आहेत, काय समजायचं आम्ही? साहेब कशामुळे गेलेले आहेत, तटकरे साहेब कशामुळे गेलेले आहेत, किंवा त्यांचं वैयक्तिक काही त्या ठिकाणी काम आहे का, किंवा पक्षाचा काही त्या ठिकाणी चर्चा होणार आहे का, या सगळ्या गोष्टी आताच अंदाज बांधणं कठीण आहे. कारण जोपर्यंत या सगळ्या चर्चेची माहिती परिपूर्ण आमच्यासारख्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आता काय कारण याच्यावर कयास लावणं चुकीचं ठरेल. तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात या गोष्टी एवढ्या काही अलीकडच्या काळात अचानक एका रात्रीत बदलत आहेत की सर्वसामान्य माणसाला अजिबात विश्वास वाटणार नाही की तुमच्यासारख्या आमदाराला, एका ज्येष्ठ नेत्याला काय घडतंय पडद्यामागे याची कल्पना नसावी. पण तरीही जर महाराष्ट्राच्या जनतेला जर तुम्हाला आत्ता या क्षणी काय सांगायचं असेल तर काय घडतंय, अगदी थोडक्यात जरी सांगितलं तरी चालेल. मी एक सांगतो की जनतेचा अजूनपर्यंत असा आपण चुकीचा अंदाज लावून समजा जर का त्या ठिकाणी वेगळाच विषय काही असेल तर आज अंदाज बांधून केवळ फक्त किंवा आपण कुठली तरी माहिती चुकीची द्यावी हे काही बरोबर ठरणार नाही. बरोबर. पण अनिलजी, काही गोष्टी अशा घडत आहेत की एकदम हे अचानक असं कसं काय होतंय असा प्रश्न सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य मतदार म्हणून आम्हाला पडतो. म्हणजे काल अचानक कोणीतरी माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह हे सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला आक्षेप घेतात. मग आज अचानक जयंत पाटील यांनी 1-2 दिवसापूर्वी आमदार आणि खासदारांची त्यांच्या पक्षात बातचीत केली आहे, ते वर्षावर पोचतात. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेही पोचतात. या सगळ्या गोष्टींची जर सांगड घालायची तर काहीतरी त्याच्यातनं नक्कीच निष्पन्न होत असेल असं वाटतंय. समजा जर का या सगळ्या गोष्टी माध्यमांमधनं आपणच दाखवत होतो आणि आपणच दाखवल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींची कल्पना होती की मागच्या काही दिवसापासून काय काय चर्चा चाललेली आहे. अर्थात ही भेट त्या अनुषंगाने आहेत जी काही सूत्रांकडनं आपल्या माहिती मिळालेली तुम्हाला आतापर्यंत मिळालेली होती, त्या आधारावर तीच बैठक असेल किंवा तीच चर्चा असेल हे आता अंदाज लावणं चुकीचं आहे किंवा आपण त्याच्यावरती बोलणं योग्य नाही.
धन्यवाद अनिलजी, आपण या सविस्तर चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल. तर या घडीची मोठी बातमी. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचलेत आणि त्याच सुमारास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेही वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. त्या तिघांच्या भेटीची वेळ किंवा ही आसपासचीच असावी असा का हा प्रश्न पडतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आपल्याला आमचा सांगलीचा प्रतिनिधी कुलदीप मानेने दिली ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एक वेगळी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या बातमीवर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवर ABP माझाची अतिशय बारीक नजर असेल.